वैवाहिक वाद आणि कौटुंबिक अत्याचारांशी संबंधित कायद्यांच्या कथित गैरवापराबाबत देशभरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले कायदे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असले तरी काही पुरुष हक्क संघटनांनी अलीकडील काळात अशा प्रकरणांकडे लक्ष वेधले आहे ज्यामध्ये गंभीर आरोपांनंतरही न्यायालयात पुराव्याअभावी प्रकरणे फेटाळण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे कायद्याच्या वापराबरोबरच त्याच्या संतुलित अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुरुष हक्क कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणांमध्ये तक्रार दाखल होताच तातडीने अटक आणि कठोर कारवाई केली जाते. अशाच एका प्रकरणाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की एका तरुणावर पत्नीने मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करत विविध कायदेशीर कारवाई केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आणि काही काळ कारावासही भोगावा लागला. मात्र दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुरेसा पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद करत न्यायालयाने प्रकरण निकाली काढल्याचे सांगितले जाते. अशा घटनांमुळे संबंधित व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठा, रोजगार, मानसिक आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे महिला हक्क कार्यकर्त्यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते घरगुती हिंसा आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना आजही गंभीर स्वरूपात घडत असून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आवश्यक आहेत. काही प्रकरणांतील कथित गैरवापराच्या आधारावर संपूर्ण कायदेशीर चौकट कमकुवत करणे योग्य ठरणार नाही असे मत अनेक कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. दोन्ही बाजूंचे हक्क जपणारी आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करणारी व्यवस्था अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचेही सांगितले जात आहे. कायदेतज्ञांच्या मते सर्वोच्च न्यायालयानेही काही निकालांमध्ये वैवाहिक वादांमध्ये अटक प्रक्रिया विवेकपूर्ण पद्धतीने राबवण्याबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत. अनावश्यक अटक टाळणे, समुपदेशनाला प्राधान्य देणे आणि प्राथमिक पडताळणीवर भर देणे आवश्यक असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान सामाजिक संघटना नागरिकांना कायदेशीर माहितीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत असून कौटुंबिक वाद निर्माण झाल्यास योग्य कायदेशीर सल्ला घेणे, कागदपत्रे जतन ठेवणे आणि न्यायालयीन प्रक्रियेत संयम राखणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.